नमस्कार मित्रांनो संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, सध्या EPFOचे नवीन पोर्टल अपडेट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना PF विड्रॉल करणे, PF ट्रान्सफर करणे, KYC करणे यासाठी वेबसाईट स्लो असल्याने कर्मचाऱ्यांना PF संबंधित कामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। अशातच आता जेव्हा कर्मचारी PF विड्रॉल करत आहेत तेव्हा अनेबल टू व्हेरीफाय इस्टॅब्लिशमेंट मेंबर ब्लॉक स्टेटस असा एरर येत आहे। साधारणपणे काल रात्रीपासून हा एरर चालू झाला आहे। बरेच कर्मचाऱ्यांचे कॉल मेसेज येत आहेत की नेमका हा प्रॉब्लेम काय आहे, आमचा मेंबर ID ब्लॉक झाला की काय, असा प्रश्न PF लाभार्थ्यामध्ये निर्माण झाला आहे। मित्रांनो, यामध्ये घाबरण्याचे काही कारण नाही। सध्या पोर्टलवर काहीतरी काम चालू असल्यामुळे हा अनेबल टू व्हेरीफाय इस्टॅब्लिशमेंट मेंबर ब्लॉक स्टेटस हा एरर येत आहे। तर साधारणपणे 2 ते 3 दिवसांनी PF काढण्यासाठी तुम्ही फॉर्म भरून बघा। 2 ते 3 दिवसात सदर एरर जाण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती। माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।